जय जिजाऊ। मी आशिष मगर। पाटील, तुम्ही असं म्हणाला होतात की या महाराष्ट्राच्या मातीत एकतर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर माझी अंतयात्रा निघेल, आणि तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे परत एकदा पुन्हा मराठ्याच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला आहात। आता उपोषणाचा 5वा दिवस येऊन ठेपलेला आहे आणि या 5 दिवसात तुम्ही अन्न पाणी ग्रहण केलेलं नाही। जेव्हा एखाद्याच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा हळूहळू त्याचं रक्त गोठायला लागतं। रक्तामध्ये पाणी जर मिसळलं नाही तर रक्तामध्ये गाठी तयार व्हायला लागतात आणि ही तयार झालेली गाठ जर मेंदूच्या रक्त पुरवठ्यामध्ये आली तर आपल्याला स्ट्रोक येऊ शकतो आणि स्ट्रोक जर आलं तर क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जाईल। तुम्ही मातीत मिसळला जाल आणि तुम्ही जर मातीत मिसळलात तर या महाराष्ट्रातील अख्खा मराठा समाज मातीत मिसळला जाईल। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या मराठा समाजासाठी तुमचं मरणं नाही, तुमचं जगणं महत्त्वाचं आहे। कारण तुमच्यासारखं प्रामाणिक नेतृत्व मागच्या शेकडो वर्षापासून या महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठ्यांच्या जातीला मिळालेलं नाही। आता ते नेतृत्व आम्हाला मिळाले तर ते हिरावून घेण्याचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही, कारण तुमच्या जीवावर आता इथल्या 4 कोटीपेक्षा अधिक मराठ्यांचा हक्क आहे। तो त्यांचा जीव आहे आणि त्यांचा जीव धोक्यात घालणं आता तुमच्या हातात नाही, याची तुम्ही जाणीव असू द्या। ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। तुम्हाला हात जोडून संपूर्ण मराठा समाज बांधवातर्फे नाही तर या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेतर्फे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही जगलात तर असे 1000 लढे उभारता येतील। जर तुम्ही जगलात तर आपल्याला 1 नाही 2 नाही अशा हजारो सभा घेता येतील। या सभेला 1 कोटी काय, पुढच्या सभेला अख्खा महाराष्ट्रातला 5 कोटी मराठा समाज तुमच्या सभेला हजर राहील। पण तुम्ही जगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याशिवाय इथल्या महाराष्ट्राच्या मातीला मराठ्याच्या जातीला एकही नेतृत्व प्रामाणिक उरलेलं नाही। तुम्ही जर गेलात, तुमचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला खोटं सांगत नाही, इथले महाराष्ट्रातील मराठा समाजातील जे पुढारी आहेत किंवा मराठ्यांच्या जातीचे जे नेते म्हणून आहेत ते नेते पुढच्या काही क्षणामध्येच मराठ्यांच्या मतांचा बाजार भरवतील आणि त्या बाजारामध्ये स्वतः दलाली खाऊन बसतील, असे ही लोक आहेत। म्हणून तुमचा जीव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमचा जीव या मराठ्यांच्या मातीसाठी, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या जातीसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आता इथून पुढचं सगळं नेतृत्व तुमच्याच नेतृत्वात असेल। तुम्ही म्हणाल तेच धोरण आणि तुम्ही बांधाल तेच तोरण असेल, पण तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हा समाज सैरभैर होईल। या समाजाला हातातोंडाशी आलेला घात परत एकदा निघून जाईल। म्हणून पाटील, तुम्ही काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांच्या जातीचं आणि 18 पगड जातींचं स्वराज्य उभं केलं। हे स्वराज्य उभं करणं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करणं या दोन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या आणि त्यासाठी त्यांना माहित होतं की आपला जीव किती मोलाचा आहे। त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनाही माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव किती मोलाचा आहे। लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, कारण पुढचे नव्याने तयार होणारे लाखो लोक हे त्याच्याकडे आशा लावून बसलेले असतात। या महाराष्ट्रातील मराठ्यांची एकमेव आशा, एकमेव किरण म्हणजेच आता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील आहेत। म्हणून पाटील, तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, स्वतःला जपावं। तुम्ही टिकलात, तुम्ही जगलात तर या शासनाच्या नव्हे, इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही शासनाच्या छताडावर बसून आपल्याला आरक्षण घेता येईल। पण तुमचं बरं वाईट झालं तर मात्र इथला मराठा समाज स्वतःला आणि तुम्हाला कधी माफ करू शकणार नाही, कारण तुमच्याशिवाय या महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळणं शक्य नाही। ही गोष्ट काळ्या दगडावरची रेख झालेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये लोक उपोषणाला बसलेले आहेत। ज्या गावामध्ये मराठ्यांचं एकही घर नाही, अशा पूर्ण ओबीसी असलेल्या गावामध्ये, पूर्ण दलित असलेल्या गावामध्ये पुढाऱ्यांना राजकीय बंदी केलेली आहे, पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केलेली आहे आणि त्या गावात सुद्धा उपोषणाला सुरुवात झालेली आहे। मग एवढं सगळं असताना तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याशिवाय आमच्या समाजाला आता थारा नाही, तुमच्याशिवाय आम्ही आता कुठेही कोणाकडेही नेतृत्व म्हणून पाहत नाही। म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तुम्ही जे काही कराल, तुम्ही जे काही ठरवाल त्याच्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण आम्हाला आरक्षण फक्त आणि फक्त तुमच्याच नेतृत्वात मिळवायचंय। तुमच्याच नेतृत्वात आम्हाला ही विजय यात्रा काढायची आहे। तुमच्याच नेतृत्वात मराठ्यांना सोन्याचे दिवस पाहायचे आहेत। म्हणून तुम्ही जगलं पाहिजे, तुम्ही टिकलं पाहिजे, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि यांना जरांगे पाटलापर्यंत पोहोचवावं, कारण जरांगे पाटलांचा जीव आता त्यांचा स्वतःचा नसून संपूर्ण मराठा समाजाचा जीव आहे आणि त्याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणून कृपया करून कळकळीची विनंती करतो, पाटील, तुम्ही काहीही करा पण स्वतःला जपा, कारण तुम्ही स्वतःला जपणं म्हणजे इथल्या हजारो नव्हे कोट्यावधी मराठा समाजांची स्वप्न जपण्यासारखी आहे। तुम्ही स्वतःला जपणं म्हणजे इथल्या मराठा समाजाची आशा जपण्यासारखं आहे। तुम्ही स्वतःला जपणं म्हणजे इथल्या मराठा समाजाच्या भावना जपण्यासारखं आहे। तुम्ही स्वतःला जपणं म्हणजे इथल्या मराठा समाजाचं भविष्य जपण्यासारखं आहे। म्हणून तुम्ही स्वतःला जपा। तुम्ही स्वतःला जपलं की आपोआपच आपल्याला यश मिळणार आहे। म्हणून परत एकदा विनंती करतो, पाटील, तुम्ही उपोषण करा,
मग आम्हाला काही अडचण नाही, तुम्ही काय करायचं ते करा, पण स्वतःला जपा, कारण तुमच्याशिवाय या महाराष्ट्रातील सरकारच्या छाताडावर नाचणारं दुसरं प्रामाणिक नेतृत्व आम्हाला मिळणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना खूप खूप विनंती करतो मी की सगळ्यांनी हे पाटलांना समजून सांगावं की त्यांनी स्वतःला जपणं समाजासाठी किती महत्वाचं आहे ते, आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. एवढं बोलतो थांबतो. जय जिजाऊ.